नागपुर के लकड़गंज इलाके से एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां वैष्णो देवी चौक पर एक युवक को सरेआम बेदम पीटा गया। मारपीट का यह वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिसमें करीब 8 से 10 हमलावर एक अकेले युवक पर टूट पड़ते नजर आ रहे हैं। घटना की गंभीरता को देखते हुए लकड़गंज पुलिस ने त्वरित कार्रवाई की है। पुलिस के अनुसार यह विवाद मामूली झगड़े से शुरू हुआ था। इसी का बदला लेने के लिए अगले दिन यानी 14 अप्रैल को मुख्य आरोपी अनंत साहू ने अपने साथियों के साथ मिलकर वैष्णो देवी चौक पर युवक को घेर लिया और उसे गंभीर रूप से घायल कर दिया। पुलिस ने अब तक इस मामले में 2 मुख्य आरोपियों निहाल साहू और यश कुमार बिसेन को गिरफ्तार कर लिया है। इस मामले में एक आरोपी नाबालिग है, इसलिए उसे कानूनी नोटिस देकर छोड़ दिया गया है। आगे की जांच लकड़गंज पुलिस कर रही है। वैष्णोदेवी चौकामध्ये काही मुलांनी एका मुलाला मारल्याची तक्रार प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे आणि त्या मुलाला जखमी मुलाला रहाटे हॉस्पिटल येथे ॲडमिट केल्याचं समजल्याप्रमाणे मी स्वतः तसेच नाईट ऑफिसर भंडारे आम्ही जाऊन त्या मुलाकडे चौकशी केली, परंतु त्यावेळेला तो बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे कोणतेही बयान नोंदवता आलं नाही। पण दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे चौकशी केली, तो बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर चौकशी केल्यानंतर समजलं की 13 तारखेला त्याची अनंत साहू म्हणून आहे, जो भरतवाडामध्ये राहणार आहे, याच्याशी पूल खेळण्याच्या ठिकाणावर भांडण झाली होती आणि 14 तारखेला त्याने अनंत साहूने तिथे वैष्णोदेवी चौकामध्ये काही सोबत त्याचे 8-10 साथीदारांना घेऊन याला आणि त्याला मारहाण केलेली आहे। त्या मारहाणीचा व्हिडिओ वगैरे आपल्याकडे व्हायरल झाला होता। त्याप्रमाणे आपण त्याचा तपास करून 2 आरोपी निहाल साहू आणि यश कुमार बिसेन या दोघांना आपण अटक केलेली आहे। हा मायनर असल्यामुळे आपण त्याला सूचनापत्रावरती सोडलेला आहे। सदरचा तपास माननीय ACP आणि DCP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली PSI भंडारे करत आहेत। अधिक आरोपी जे आहेत, जे 6-7 आरोपी आहेत, त्यांचा पण शोध घेणं सुरू आहे। सध्या हे 2 अटक आरोपी 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये आहेत।